झाडं डुलत आहेत, पक्षी किलबिल करत आहेत। खूपच सुंदर वारा, थंडगार वारा सुटलेला आहे। प्रसन्न वातावरण आहे। वाटण आपलं वाटून झालेलं आहे। आता आपण चटणीला फोडणी देऊया। मोहरीची फोडणी देऊया। कढीपत्ता घालूया। आणि आता आपण हे वाटून घेतलेलं वाटण यात घालूया। सांबार बनवून घेऊया। जिरे आणि मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊया। थोडी हळद, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालूया। आणि सांबार टेस्ट करून बघूया। सांबार आपला खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। गरम गरम सांबार खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। आज मी इडली बनवणार आहे। मस्त पीठ फुगलेलं आहे। आता आपण याच्या इडल्या बनवून घेऊया। आता आपण इडली बनवून घेऊया। यात मी 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि आता मी यात थोडासा अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालत आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। हे इडलीचं भांडं मी घेतलेलं आहे। त्यात आपण आधी तेल लावून घ्यायचं आहे असं। मग आपल्याला हे बॅटर यात घालायचं आहे। व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या इडल्या चिटकणार नाहीत आणि वाफून झाल्या की व्यवस्थित अलगद त्या बाहेर येतील। अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे आणि आता मी हे बॅटर यात घालत आहे। थोडंसं बॅटर घालायचं आहे, जास्त वरपर्यंत भरायचं नाही। इडल्या वाफून झाल्या की त्या फुलून वर येतात।
आता दुसऱ्या भांड्यालाही मी हे तेल लावून घेते। अशा पद्धतीने आपल्याला सर्व भांड्यामध्ये तेल लावून इडलीचा बॅटर घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी सर्व भांड्यांमध्ये इडलीचं बॅटर घालून घेतलेलं आहे। आता मी यांना कुकरमध्ये वाफवून घेत आहे। हा इडलीचा कुकर आहे। यात मी 1 ग्लास पाणी आधी घातलेलं आहे आणि आता पाण्याला वाफ आलेली आहे। आपण हे भांडे आत ठेवूया आणि वाफवून घेऊया बॅटर। व्यवस्थित झाकण लावून घेऊया आणि आता 5 मिनिटांसाठी यांना वाफवूया। 5 मिनिटात आपल्या इडल्या खाण्यासाठी तयार होतील। एन्जॉय। शिट्टी झालेली आहे। आपण गॅस बारीक करूया व मंद आचेवर आता 2 मिनिटं त्यांना वाफ देऊया। चला आपण आता बघूया आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत की नाही। वा, मस्त फुललेल्या आहेत। आता आपण चेक करूया या इडल्या आपल्या तयार आहेत की नाही। हा चाकू मी घेतलेला आहे। मी चेक करते इडली तयार आहे की नाही। चाकूला पीठ चिटकलेलं नाही म्हणजे आपली इडली तयार आहे। बघा, आणि छान फुललेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया। आता आपण यांना काढून घेऊया। आता आपण या इडल्या काढून घेऊया। अशा पद्धतीने चमच्याने किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही अशा गोल फिरवून काढू शकता। बघा, खूपच सुंदर इडली आपली तयार झालेली आहे। अगदी सॉफ्ट, जाळीदार, अगदी सुंदर इडली तयार झालेली आहे। गरम गरम इडली सांबार आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे। गरम गरम इडली सांबार आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय।